थंडी सुरू झालं की सगळ्यांना मस्त गरमागरम पदार्थ आवडतात. तर आज आपण असंच मस्त गरमागरम असा टोमॅटोचा रस्सम साऊथ इंडियन पद्धतीचा कसं करायचं ते पाहणार आहोत. तर त्यासाठी इथे मी किलोभर इतकं छान असे लाल पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर 10 ते 12 इथे मी कोथिंबिरीच्या काड्या टाकून घेतलेल्या आहेत. छोट्या लिंबाच्या आकाराचा चिंच इथे मी टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे मी 2 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहे आणि एक तमालपत्र तोडून टाकलेलं आहे. आता हे सगळं आपल्याला कुकरला शिजवून घ्यायचं आहे. सोबतच एक अर्धा ग्लास इतकं पाणी सुद्धा टाकून घेतलेलं आहे. मध्यम गॅसवर 2 शिट्ट्या काढून घ्यायचं आहे. इथे साऊथ इंडियन पद्धतीचा रस्सम म्हटलं की त्याचा रस्सम पावडर असते. तर रस्सम पावडर करण्यासाठी 2 चमचे तुरीची डाळ, 2 चमचे चना डाळ, 1 चमचा जिरे, 8 ते 10 काळे मिरे आणि 5 ते 6 लवंगा, अर्धा चमचा इतकं इथे मी टाकून घेतलेला आहे मेथी दाणा, चमचाभर धने आणि 8 ते 10 कढीपत्त्याची पानं, त्याचबरोबर 2 चमचे इतकं पांढरे तीळ कमी गॅसवर छान सुगंध येईपर्यंत आपल्याला हे सगळे जिन्नस भाजून घ्यायचं आहे. गॅसचा फ्लेम मोठा करायचा नाही, अगदी लालसर असं काही भाजायचं नाही. हलकंसं सुगंध येऊ लागलं की आता थंड झालं की मिक्सरला फिरवून घ्यायचं. तर रसमचा मसाला तयार करून घेईपर्यंत भाजून घेईपर्यंत आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि यामध्ये जे आपण खडे मसाले टाकलेले आहेत ते काढून टाकायचं. तर आता टोमॅटो आणि त्याचं पाणी पूर्ण गाळून वेगळं करायचं आणि वरच्या साईडला जे टोमॅटो आहे ते मिक्सरला फिरून घ्यायचं, जेवढं जमेल तेवढं बारीक असं. त्यानंतर आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. तर रसम पावडर सुद्धा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. तर वरच्या साईडला हे टोमॅटो गाळून घेतल्यानंतर याच्या बिया किंवा चोथा जे असते ते टाकून द्यायचं आहे. आणि तर आता इथे मी आवश्यकतेनुसार गरजेनुसार म्हणजे आपलं रसम केवढं पातळ आणि दाटसर आवडते त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं आहे. तर मी इथे मोठा तांब्या पाणी टाकून घेतलेला आहे. तयार करून घेतलेला रसम पावडर पूर्ण यामध्ये टाकलेला आहे. चमचाभर लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा इथे मी गरम मसाला आणि 2 चमचे गूळ बारीक चिरून यामध्ये टाकून घेतलेला आहे. साखरेचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. आता हे सगळं उकळेपर्यंत आपण तडका तयार करून घेऊया. तडका पॅनमध्ये 5 ते 6 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा हिंग, त्याचबरोबर कढीपत्त्याची पानं आणि कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे. आणि तसेच इथे मी 3 ते 4 सुक्या लाल मिरच्या तोडून यामध्ये टाकलेला आहे आणि ठेचून घेतलेलं आलं लसूण 2 मोठे चमचे टाकून घेतलेला आहे. खलबत्त्यात फ्रेश असं ठेचून घ्यायचं, पेस्ट वगैरे वापरायचं नाही, म्हणजे त्याचा छान असं फ्लेवर या रस्सममध्ये येतो. सोबतच आता यामध्ये चमचाभर इतकं बेडगी मिरची पावडर टाकून घेतलेलं आहे रस्समला छान रंग येण्यासाठी. आता हे सगळं आपल्याला गरमागरम फोडणी या रस्सममध्ये टाकून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर सुद्धा वरच्या साईडला टाकून घेतलेली आहे. आता छान असं उकळून घ्यायचं साईडला तेल सुटेपर्यंत. तर या ठिकाणी याला छान दाटसरपणा आलेला आहे. एक 5 ते 6 मिनिटं उकळून घेतलेला आहे. तर इथे आपला थंडीतला मस्त गरमागरम साऊथ इंडियन पद्धतीचा रस्सम तयार झालेला आहे. तर या पद्धतीने एकदा नक्की करून पहा, सगळ्यांना आवडेल. संध्याकाळच्या वेळी मस्त पोटभरीचा असा हा बेत आहे. गरमागरम रस्सम आणि गरमागरम भात, दुसरं काही लागणार नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.